दरम्यान शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं चक्रावून टाकणारं वक्तव्य समोर आलेलं आहे. शांतता करार जर झाला नाही तर शस्त्रसंधीला मुदतवाढ मिळणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. बुधवारपर्यंत शांतता करार व्हायला पाहिजे, अन्यथा दुर्दैवानं आम्हाला इराणवर पुन्हा एकदा बॉम्ब वर्षाव करावा लागेल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. बॉम्ब वर्षावासोबत इराणच्या बंदराची नाकेबंदी करू असंही ट्रम्प यांनी धमकावलंय. तर होर्मुझमध्ये 3 जहाजांवर हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्ला झालेल्या जहाजांपैकी 2 जहाजं भारतीय असल्याची माहिती आहे. जग अर्णव असं या जहाजाचं नाव आहे. जहाजातनं सुमारे 20 लाख बॅरल तेल नेलं जात होतं. इराकमधून तेल घेऊन जहाजं निघाली होती. दुपारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 व्यापारी जहाजांवर गोळीबार झाला. यापैकी एक भारतीय ध्वज असलेलं तेलवाहू जहाज होतं. ही माहिती अनेक सागरी आणि सुरक्षा सूत्रांनी दिली आहे. टँकर ट्रॅकर्स या शिपिंग मॉनिटरने ही बातमी दिली. या घटनेमध्ये जग अर्णव आणि सॅनमार हेराल्ड या 2 भारतीय जहाजांचा समावेश होता. प्राथमिक अहवालानुसार जग अर्णव या जहाजावर गोळीबार करण्यात आला, तर दुसरं जहाज मात्र सुखरूप राहिले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय ध्वज असणाऱ्या 2 जहाजांवर इराणच्या स्पीड बोटकडून हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुदैवानं त्यामध्ये काही मनुष्यहानी किंवा वित्तहानी झाली नाही. पण मुळातच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन एक प्रकारे इराण सुद्धा दादागिरी करतोय, तर दुसऱ्या बाजूला नेव्हल ब्लॉकेड करून अमेरिका सुद्धा एक प्रकारे आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये आशियाई देश, त्यातल्या त्यात चायना, भारत, साऊथ कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांच्या एनर्जी सिक्युरिटीच्या अनुषंगानं प्रचंड नुकसान होतंय. म्हणून ही दादागिरी या देशांनी खपवून घेतली नाही पाहिजे.